भारत माता की वंदे मातरम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। या ठिकाणी उपस्थित वन विभागाचे सचिव श्री रेड्डीजी, प्रधान वन संरक्षक श्री टेंभुर्णीकर जी, श्रीमती विश्वास मॅडम, श्री महिब गुप्ता जी, या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी इथे उपस्थित स्वप्नील डांगरीकर जी, मिलिंद वेर्रेकर जी, पवन गादकर जी, श्री रामगावकर जी, खाडे जी, वन विभागाचे सर्व आदरणीय अधिकारी, कर्मचारी, वनरक्षक, वनामध्ये काम करणारे सर्व रोजंदारी मजूर आणि माझ्या प्रिय मान्यवर बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम आपल्या वतीने, माझ्या वतीने वन विभागाचे श्री रेड्डी, श्री टेंभुर्णीकर, श्री महिब गुप्ता, मॅडम विश्वास, रामगावकर, खाडे व इतर सर्व वन विभागाच्या अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की महाराष्ट्राच्या वन विभागाचा आजपर्यंत आपण 4 लिम्का रेकॉर्ड बुक केले, पण आता सुरुवात झाली आहे शानदार शानदार की पहिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा वन विभागाने भारत माता, तेही ग्रीन भारत माता, संकल्प एकच की आपण आता जेव्हा इथं बसला आहात तेव्हा माझ्या मनामध्ये द्वंद्व होतं की किती वेळ बघावं, कारण ऊन इतकं आहे, पण या उन्हाळा कारणीभूतही आपणच आहोत. आपण जर पर्यावरणाचं रक्षण केलं असतं, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज हे शब्द डिक्शनरीच्या बाहेर निघू दिले नसते, तर आनंदात उन्हातही शीतलता आपल्याला प्राप्त झाली असती. पण चला, देर आहे दुस्त आहे. वन विभागाच्या सोबत तुमचा आशीर्वाद आणि शुभकामना ठेवा. आज या ठिकाणी मी श्री रेड्डीजींना आग्रह करेल, खरं तर आपला रेकॉर्ड 55,000 वृक्षांचा होता, पण आता 65,724 वृक्ष आपण ग्रीन भारत माता हा संकल्प जगभरामध्ये पोहोचवलाय. 180 देशामध्ये हा व्हिडिओ पोहोचेल आणि विश्वगौरव देशनायक ज्या मोदीजींबद्दल 3 प्रमुख गोष्टी आपल्याला लक्षात येतात की दूरदृष्टी, दीर्घदृष्टी आणि दिव्य दृष्टी. जेव्हा माननीय मोदीजी 0 कार्बन म्हणतात तेव्हा ती दिव्य दृष्टी नव्हे तर दीर्घ दृष्टी आहे की ज्याचा सर्वांनी संकल्प पूर्ण करायचा आहे. मी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे जे अधिकारी इथं आले त्यांनाही धन्यवाद देतो की 3-4 दिवसापासून ते इथं आहेत आणि आज त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट दिलं. वन विभाग त्यांचा आभारी आहे. आमच्यासाठी हे सर्टिफिकेट म्हणजे एक फ्रेम नाही, हा कागदाचा तुकडा नाही, तर प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याचा हा आमच्यासाठी महामार्ग आहे की या महामार्गाने प्रयत्नाची पराकाष्ठा आम्हाला करायची आहे. पण इथं टेंभुर्णीकर जी आहे, रेड्डी जी आहे. आता आपण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला, पण कोणत्याही गोष्टीची आठवण जर नियमित स्मरणात ठेवायची असेल तर ही 65,724 वृक्ष, 26 प्रजाती याचं चंद्रपूरमध्ये ताबडतोब आपण एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड गार्डन केलं पाहिजे. जे सर्टिफिकेट आहे ते 12 फूट बाय 6 फुटाचं तिथं लावलं पाहिजे आणि ही सर्व 65,724 26 प्रकारची झाडं ही 26 भागामध्ये लावून जर शक्य असेल तर भारत माताच आकाशातून जेव्हा ही झाडं मोठी होईल तेव्हा आकाशामध्ये जर ड्रोन पाठवला तर ती भारत माता दिसेल. आणि एवढंच नव्हे, जेव्हा ही देव या गार्डनकडे बघेल तेव्हा देवालाही लक्षात येईल की भारत मातेकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. जगातल्या इतर देशांकडे तर लक्ष द्यायचंच आहे, पण चंद्रपूरची ही ग्रीन भारत माता दिसली तर त्यांच्या लक्षात येईल की भारतात कोणीतरी आहे की देव ज्याचा आर्किटेक्ट आहे, त्या वसुंधरेच्या रक्षणाचा संकल्प कोणीतरी करतोय, हा भाव त्याच्यामध्ये असेल. आणि यासोबत मी पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करताना एक अपेक्षा व्यक्त करतो की आमचे काही उद्घाटन अजून राहिली आहे. आज तर आम्ही वन भवन करतोय, आज ताडोबा भवन करतोय, ताडोबा इंटरनेशनल शोकेस मध्ये करतोय. किसी को अच्छा लगे या बुरा लगे, चंद्रपुर आगे रहेगा, आगे ही जाते रहेगा. कोई माई का अलाल कितने भी रोकने की ताकत लगा दे, हम आगे बढ़ते रहेंगे. कारण हा आमचा वाघाचा जिल्हा आहे, जो म्हणून या ताडोब्याच्या किंवा वन विभागाच्या आड येईल वाघासारखा त्याच्या
दुष्ट बुद्धीचा फडशा पाडल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी व्यक्त करतो। आणि शेवटी एकच की आपण खूप प्रयत्न करतोय आपला विभाग पुढे जावा, वेगाने जावा, इतक्या वेगाने जावा की इतरांनी आपला हेवा करावा। आणि आपल्याला पुढे जात असताना एक अजून आपला मोठा उपक्रम आहे। आपली वन अकादमी सुंदर झाली, ताडोबा पुढे जागं, सफारी होईल, या ठिकाणी नवीन भवन बनत आहे, क्वार्टर्स बनत आहे, सोयी सुविधा होत आहे। पण आपलं एक काम मागे पडलं होतं, ते होतं बॉटॅनिकल गार्डन। मी रेड्डी साहेबांना सांगेल की आपण राष्ट्रपती महोदयांना विनंती केली होती, कदाचित काही कारणांनी ती येऊ शकतील किंवा येणार नाही, पण आता 12 तारखेचा 5 वाजताची वेळ आणि या दृष्टीने पुढची तयारी सुरू करा। 12 तारखेला बॉटॅनिकल गार्डनचं भव्य दिव्य उद्घाटन करा। सर्व आसपासच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना मुद्दाम या कार्यक्रमात बोलवा, कारण हा त्या विद्यार्थ्यांच्या आनंदाचा आहे, विद्यार्थ्यांच्या आई वडिलांच्या आनंदाचा आहे। जेव्हा मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद आई वडील बघतात तेव्हा मला विश्वास आहे की करोडो करोडो रुपये एकीकडे आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यावर आपल्या चेहऱ्यावर निर्माण झालेला आनंद एकीकडे बॉटॅनिकल गार्डन हे वन विभागाचा आनंद वितरण केंद्र झालं पाहिजे, आनंद वाटणारं केंद्र झालं पाहिजे। आणि रेड्डीजी PCCF दोघांनी आता 12 तारखेच्या 5 वाजताची तयारी करायची। राष्ट्रपती महोदयांनी आग नाही तरी चालेल, कोणी जागं नाही तर आपण उद्घाटन करायचं, पण आता 12 तारखेला 5 वाजता उद्घाटन होणार। कोणी आगा नाही तर एखाद्या छोट्या मुलाच्या हातून करू, पण आता बॉटॅनिकल गार्डन थांबणार नाही। 12 तारखेला त्याचं उद्घाटन निश्चित करा। आपण सर्वजण आज कुमार विश्वास आणि उद्या गंगा नदीवरच्या कार्यक्रमात, हेमा मागणीच्या कार्यक्रमात आपल्याला यायचं आहे। मी पुन्हा एकदा वन अधिकारी वन कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करेल की तुम्ही अतिशय उत्तम काम करतात, आगे बढो। मंत्री म्हणून मी सोबत आहे आणि या ठिकाणी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे जे अधिकारी इथं आलेत, हा येण्याचा प्रसंग वन विभागासाठी पहिला आहे, पण ईश्वरचरणी प्रार्थना मी करतोय की असेच वारंवार रेकॉर्ड बनवण्याचा आमच्या संकल्पाला तुमची मदत लागेल। धन्यवाद। जय हिंद, जय भारत माता।